नमस्कार. श्री राजेंद्र खेर लिखित गीतांबरी ही गीता तत्वज्ञानावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण सुदर्शन विसावे या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. संजया, थांबलास का रे? महाराज, कृष्ण बोलायचा थांबला म्हणून मी थांबलो. मग कृष्ण काय करतोय? रथाखाली उतरून अश्वांजवळ गेला आहे. आता त्या 4 शुभ्र अश्वांना तो स्वतःच खरारा करत आहे. स्वतःच? अश्वशालेचा कुणी सेवक तिथे नाही का? रथाध्यक्ष काय करतोय? संजय हसून म्हणाला, रथाध्यक्ष आत्ताच युधिष्ठिराच्या रथापाशी गेलाय आणि एक सेवक मात्र अर्जुनाच्या अश्वांना शिजवलेले मूग आणि उडीद यांचा तोबरा देण्यात व्यग्र आहे. दिवसभर अश्वांना श्रम पडणार आहेत ना? ते बरोबर आहे, पण श्रीकृष्ण स्वतःच अश्वांना खरारा कसा काय करतोय ते नाही सांगितलंस. अहो, त्याच्या आवडीचेच काम आहे ते, आणि कोणत्याही कामात तो लाज बाळगत नाही. पांडवांनी केलेल्या राजसूय यज्ञात अग्रपूजेचा मान घेतानाच इतर उपस्थित श्रेष्ठांची पाद्यपूजा करण्याचं कामही त्याने स्वतःकडेच घेतलं होतं. आठवतं ना आपल्याला? हो. शेजारी बसलेला विदुर हलकेच म्हणाला, धृतराष्ट्रा, माणसांना अहंकार बाळगू नये हे श्रीकृष्णानं आजवर आपल्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे. स्वतःला श्रेष्ठ मानून दुसऱ्याला कनिष्ठ मानणं हा अहंकाराचा प्रारंभ आहे आणि सर्वनाश हा त्याचा अंत आहे. पापण्यांची वेगानं उघडझाप करत धृतराष्ट्रानं विदुराच्या दिशेला मान वळवून म्हटलं, तुझ्या बोलण्यातली खोस ध्यानात आली माझ्या. दुर्योधनाविषयीच बोलतो आहेस ना? विदुर काही बोलला नाही. धृतराष्ट्रच पुढे म्हणाला, दुर्योधन अपयशी ठरेल हे गृहीत धरून तू बोलतोस, पण तो खरंच यशस्वी ठरला तर मग अनाचार ठरलेलाच आहे. विदुरा, तू केवढा पांडवांचा पक्षपाती आहेस. मी पांडवांचा पक्षपाती नसून धर्माचा पक्षपाती आहे. दुर्योधनानं इतकी वर्ष धर्मानंच राज्य केलं ना, का अधर्मानं केलं? धन आणि सन्मान देऊन प्रजेला त्यानं प्रसन्न करून घेतलं होतं. आम्हात त्यांना संतुष्ट ठेवलं होतं. त्याचं कर्णावरचं मित्रप्रेम तर अलौकिक म्हटलं पाहिजे. दुर्वासादी ऋषींची देखील त्यानं केवढ्या निष्ठेनं सेवा केली होती. धार्मिक कृत्यात त्यानं विष्णुयाग केलेला आहे. ठीक आहे, काही बाबतीत त्याच्या हातून चुका घडल्या असतीलही, तरीही तो श्रेष्ठ आहे. युधिष्ठिरापेक्षा तो कुठेही कमी नाही. आपल्या आसनावर सावरून बसत विदुरानं म्हटलं, दुर्योधन कमालीचा निश्चयी आहे. मोडेन पण वाकणार नाही ही त्याची वृत्ती अलौकिक आहे. तो अतिशय मानी आहे, शूर आहे. गदायुद्धात त्याच्याशी सामना करणारा वीर त्रिभुवनात नाही. तो मुत्सदी आहे, दूरगामी विचार करणारा आहे. परंतु या गुणांमध्ये त्याचे काही दुर्गुणही मिसळले आहेत आणि ते दुर्गुणच आज घातक ठरले आहेत. धृतराष्ट्रा, 100 चांगले आंबे नाशण्यासाठी एक नासका आंबा पुरेसा ठरतो. दुर्योधनाचे दुर्गुण असेच त्याच्या सद्गुणांचा नाश करणारे आहेत. इतकं बोलून विदुर बोलायचा थांबला. धृतराष्ट्र त्याच्या बोलण्याचा वेध घेत होता. विदुर शांत बसला आहे हे जाणून धृतराष्ट्रच म्हणाला, बोल पुढे. तुझ्या मनात काय आहे ते कळू दे एकदाचं. विदुर निश्चयाने बोलायला लागला, धृतराष्ट्रा, दुर्योधनानं प्रजेला आणि अमात्यांना का संतुष्ट ठेवलं? का? कारण प्रजा पूर्णपणानं पांडवांच्या न्याय्य बाजूची होती. प्रजेचा आपल्या बाबतीत असंतोष होण्याचा संभव आहे हे ओळखून अत्यंत हुशारीनं त्यानं प्रजेला संतुष्ट करून आपल्याकडे वळवलं. कर्णाला अंगदेशाचं राज्य दिल्यावर कर्णाकडून त्यानं फक्त मैत्रीची अपेक्षा ठेवली. वस्तुतः कर्ण त्याच्यासाठी तेव्हा वाटेल ते दिव्य करायला तयार होता. पण दुर्योधनानं दुसरं काहीही मागितलं नाही. का? कारण कर्णाशी सख्य करून त्यानं कर्णाच्या रूपानं अर्जुनासमोर मोठं आव्हान उभं केल्याचं भासवलं होतं. त्याचं मित्रप्रेम सहेतुक होतं. दुर्वास ऋषींची त्यानं सेवा केली तीही विशिष्ट हेतूनच. त्याला पांडवांची फजिती करायची होती. दुसरं कोणतंही पुण्य पदरात पाडून घ्यायचं नव्हतं. विष्णुयाग त्यानं केला तोही काही धार्मिक हेतूनं नव्हे. खरं तर पांडवांनी राजसूय यज्ञ केला म्हणून त्यालाही राजसूय यज्ञच करायचा होता. पण राजपुरोहिताने त्याला राजसूय न करता विष्णुयाग करायला सांगितलं. का? कारण युधिष्ठिराला जिंकल्याशिवाय त्याला राजसूय यज्ञ करता येणार नव्हता. म्हणून विष्णुयाग करून त्यानं तपस्वी, याचक, ब्राह्मण यांना विपुल दान दिलं आणि दानशूर म्हणून कीर्ती मिळवली. त्याची बाकीची काळी कृत्य तुला माहीतच आहेत. अमर्याद ताठपणा, तीव्र क्रोध, आत्मगौरवाची विलक्षण आकांक्षा आणि कमालीचा मत्सर
या दुर्गुणांमुळे दुर्योधनानं आज हा महाप्रसंग आणला आहे. जवळपास संपूर्ण भारतवर्षातील निरपराध प्रजेवर त्यांना हा युद्धप्रसंग लादला आहे. त्यात दुर्योधनानं काय केलं एवढं? परिस्थितीच तशी आली. धृतराष्ट्रा, परिस्थिती राजाला निर्माण करत नसते, राजाच परिस्थिती निर्माण करत असतो, हे तू ध्यानात ठेव. समाजाच्या अधःपतनाची परिस्थिती निर्माण करण्याचं कर्तृत्व राजाचंच असतं आणि राजा जशी परिस्थिती निर्माण करतो तसं फळ त्याला आणि पर्यायानं समाजाला मिळतं, हा चिरंतन सिद्धांत आहे. कोणती फळं मिळतात ते तरी कळू दे. धृतराष्ट्रा, राजानं कृतयुग निर्माण केलं तर त्याला सर्वश्रेष्ठ गती मिळते. त्यानं त्रेतायुग उत्पन्न केलं तर तेवढी श्रेष्ठ गती मिळत नाही. द्वापारयुग त्याने निर्माण केलं तर त्याला सद्गती आणि असद्गती या दोन्ही प्राप्त होतात आणि त्यानं जर कलियुग उत्पन्न केलं तर मात्र त्याला घोर पाप लागतं. धृतराष्ट्राला युगांविषयी चांगली माहिती होती. युग ही त्या त्या काळातली परिस्थिती दर्शवतात. आरंभीचं कृतयुग हे सर्वश्रेष्ठ मानलं जायचं. तपाचरण हा या युगातल्या लोकांचा धर्म असतो. धर्माचं यथायोग्य पालन आणि पितरांचं पूजन हे या युगाचं वैशिष्ट्य. सर्व लोक धर्माचं काटेकोरपणे पालन करतात. वेद आणि ब्राह्मण यांना या युगात विशेष मान असतो. लोक बवंशी फलमूलावर आपली गुजराण करून सर्व सांसारिक सुख अनुभवतात. या युगात राजा आणि शासन नसतं. मानव मात्र धर्मानुसार वागत असल्यामुळे स्वयंशासित समाज निर्माण होतो. काम, क्रोध हे परिमित असतात. एखादा राजा धर्माधिष्ठित राज्य करून प्रजेला सुख देत असेल तर ते कृतयुग समजावं. या युगात माणूस 400 वर्ष जगतो. त्रेतायुगाचा धर्म आत्मज्ञान असतो. या युगातील स्त्रिया पतिव्रता असतात, पुत्रपित्यांची सेवा करतात, पाऊस वेळेवर पडतो, विपुल धान्य पिकतं. या युगातला माणूस 300 वर्ष जगतो. द्वापार युगात धर्माधर्म समसमान असतात. पापपुण्याचंही तसंच. त्रेतायुगात ज्या व्यक्तींनी सिद्धी प्राप्त करून घेतलेल्या असतात त्यांचा द्वापार युगात नाश होतो. धर्मतत्वांचा संपूर्ण बोध कुणाला होत नाही, त्यामुळे सर्वत्र मतभेद आढळतात. धर्माचा संकर होतो. अनावृष्टीमुळे लोक बळी पडतात. अनेक व्याधींनी ग्रासतात. समाजात काम, क्रोध, लोभ आणि द्वेष बळावतो. वारंवार युद्ध होतात. या युगातला माणूस 200 वर्ष जगतो. कलियुगात तर सर्वत्र अधर्म बोखळतो. लोकांमधील असत प्रवृत्ती बळावते. नास्तिकता आणि पाखंडी वृत्ती यांची वृद्धी होते. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या 4 आश्रमांचा विपर्यास बनतो आणि वर्णाबाबत संदेह निर्माण होतो. तमोगुणांचं वर्चस्व होतं. लोभ आणि मोह यांचा सुकाळ होतो. सत्य क्षीण होतं. आसुरी प्रवृत्ती बळावते. भौतिकतेला प्राधान्य मिळतं. त्यामुळे माणूस यंत्रवत बनून जातो. माणसाचं आयुष्य अल्प होतं. तो जेमतेम 100 वर्ष जगतो. म्हणून कोणतं युग निर्माण करायचं हे सर्वस्वी राजाच्या हातात असतं आणि त्यानुसार त्याला फळ प्राप्त होत असतं. सांप्रत कालात आपण कलियुग निर्माण करत आहोत. विदुरानं ठासून म्हटलं. सर्वत्र अधर्म माजला आहे. धृतराष्ट्रा, राजा जर धार्मिक असेल तर विदुरा, आम्ही ही धर्मकृत्य केली आहेत की. राजा, केवळ देवपूजा, यज्ञयाग, नामजप केल्यानं माणूस धार्मिक होत नाही. समाजात आणि कुटुंबात जो अंतःकरणापासून ईश्वरनिष्ठ राहून तप करतो आणि प्रत्येक कामात ईश्वराला साक्षी ठेवून वर्तन करतो तो खरा धार्मिक. वरवर यज्ञयाग करणाऱ्याचं अंतःकरण काळं असेल तर त्याला धार्मिक म्हणता येईल का? धृतराष्ट्र काहीही बोलला नाही. तो खाली मान घालून राहिला. विदुराचं बोलणं मात्र त्याला मनातून पटलं होतं. काही वेळ शांततेत गेला. इतक्यात प्रतिहारी लगबगीनं द्वाराशी आला. काय रे, काही वृत्त? विदुरानं पृच्छा केली तरी तो काही बोलला नाही. द्वाराशीच थपकून उभा राहिला. काहीतरी गुप्त वार्ता असणार हे ओळखून महामंत्री विदुर स्वतःच आपल्या आसनावरून उठला आणि प्रतिहारीजवळ गेला. बोल. महाराज कुंतीदेवी आल्या आहेत. कुंतीदेवी? त्या इथे आल्या? त्यांना प्रवेश दिला आहे का? नाहीतर ही राजमुद्रा? नाही महाराज, राजमुद्रेची आवश्यकता नाही. त्यांना अंतपुरात प्रवेश दिला आहे. मगाशीच कुंतीदेवीकडून दूत आला होता. कुंतीदेवींना महाराणी गांधारी देवींची भेट घ्यायची होती. मग गांधारी देवींच्या कानावरती गोष्ट? होय, अंतर्वेशक अधिकारी सोमपाल यांना मी तसा निरोप दिला होता. त्यांनी गांधारी देवींची अनुमती घेतली आहे. ठीक आहे, मी महाराजांना सांगून येतो. तू मात्र कुंतीदेवींना इकडे घेऊन ये. प्रतिहारी निघून गेला. विदुर पुन्हा धृतराष्ट्राजवळ आला. म्हणाला, मी जरा जाऊन येतो. आता परत कुठे निघालास विदुरा? मी काही कमी जास्त बोललो का?
कशासाठी मला एकसारखा सोडून जातोस? आता झालं गेलं विसरून जा की. घडून गेलेली घडी परत येणार आहे का? पूर्वीच्या घटनांची आठवण करून त्या झालेल्या घटना बदलता येणार आहेत का? धृतराष्ट्रा, भविष्य काळात प्रवेश करताना भूतकाळाचं पाथेय बरोबर घेऊनच जावं लागतं. आजपासून प्रचंड मानवी संहाराला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे मी सतत आत्मपरीक्षण करतो आहे. राजाचा महामंत्री या नात्यानं मी तर कुठे चुकलो नाही ना, असं वाटून जातो. तू कुठला चुकतोस विदुरा? वेळोवेळी माझा रोष पत्करूनही तू मला उपदेश करत होतास, सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत होतास. पण पुत्रप्रेमापोटी मी तुझं ऐकलं नाही रे. म्हणून तू रागवलं नाहीस ना? रागावून निघाला नाहीस ना? नाही धृतराष्ट्रा, तू सदुपदेश ऐकला नाहीस. तुझ्या मुलांची मती फिरली ही कदाचित परमेश्वराचीच योजना असेल. जाऊ दे. बरं, मी अंतपुरातच आहे. कुंतीदेवी आल्या आहेत. कुंतीदेवी? त्या कशा काय इथे? कृपा कर विदुरा, पण त्यांना इथे आणू नकोस. त्यांची मुद्रा जरी मला दिसली नाही तरी माझी मुद्रा मी त्यांना दाखवू शकणार नाही. इथे नाही आणत त्यांना. त्यांना गांधारी देवींची भेट घ्यायची आहे. कशासाठी? माहीत नाही, पण मी येतो लगेच. धृतराष्ट्राचे निरोप घेऊन विदुर तातडीनं तिथून बाहेर पडला. एव्हाना 4थ्या कक्षातल्या अंतपुरात कुंतीनं प्रवेश केला होता. अंतपुरात पाळलेले मोर, मुंगूस आणि ठिपक्यांची 2-3 हरणं तिला सामोरी आली. त्यांच्याकडे कौतुकानं बघत कुंती आपल्या 2 सेविकांसह पुढे डुलत डुलत चालत निघाली. वयाची 90 गाठलेली कुंती कमरेत बऱ्यापैकी वाकली होती. वार्धक्यामुळे ती वाकली होतीच, पण गतकालात भोगलेल्या दुःखांचं गाठोडं आजवर पाठीवर वागवल्यामुळे ती झुकली होती. विदुर सामोरा गेला आणि त्यानं कुंतीचं स्वागत करून म्हटलं, अचानक कसं येणं केलं वहिनी? मगाशी मला सांगितलं असतं तर. अहो, गांधारी देवींची प्रकर्षानं आठवण झाली म्हणून आले झालं. त्यांच्याशी माझं वैर थोडंच आहे. खरं तर आम्ही स्वतःहून कुणाशीच वैर धरलं नाही. माननच तिच्या बोलण्याला संमती देऊन विदुर तिच्याबरोबर चालत निघाला. चालताना कुंती अंतपुराचं अवलोकन करत होती. डाव्या हाताला असलेल्या देवड्यांमध्ये अंतपुरात देखरेख करणारे रक्षक उभे होते. त्यांच्या पुढच्या बाजूला सुंदर उद्यान होतं. उद्यानात विविध फुलझाडं होती. पाण्याचे 2 मोठे कुंड होते. त्यात विविध प्रकारचे मासे होते. त्या कुंडाभोवती हिरवळ होती. हिरवळीत ससे, खारी इतस्तः बागडत होत्या. अंतपुरात राजपरिवारातील मंडळींची पुष्कळ मंदिरं होती. प्रत्येक मंदिराभोवती उद्यानं फुलली होती. कुलीन स्त्रियाची मंदिरं पाठीमागच्या बाजूला होती. मात्र सल्लामसलतीसाठी असलेले कक्ष मंदिराच्या पुढच्या बाजूला होते. सल्लामसलतीच्या कक्षातच गांधारी कुंतीची वाट बघत बसली होती. त्या भव्य मंदिरात कुंतीनं विदुरासह प्रवेश केला. गांधारी समोरच्याच आसनावर विसावली होती. नेत्रावर बांधलेली सफेद कापडी पट्टी होती तशीच होती. सुरकुतलेली मुद्रा म्लान झालेली दिसत होती. भाल प्रदेशावर विणलं गेलेलं चिंतेचं जाळं प्रातःकालच्या प्रकाशात प्रकर्षानं उठून दिसत होतं. कुंतीची चाहूल लागताच ती चटकन उठून उभी राहिली. आपले थरथरते हात पसरून म्हणाली, ये ये कुंती ये. किती कालानंतर भेटते आहेस. देवी, राजसूय यज्ञानंतर आम्ही इथे आलो होतो. त्यानंतर आज मी अंतपुरात येते आहे. इतकं बोलून कुंती पुढे झाली. तिनं गांधारीचे थरथरते हात आपल्या हाती घेतले. दुसऱ्याच क्षणी दोघीही एकमेकींना बिलगल्या. 2 पांढरे शुभ्र ढग एकमेकात विलीन होऊन जावेत तसं दृश्य विदुराला दिसलं. काही क्षण दोघीही काही बोलल्या नाहीत. त्यांचं मौनच खूप काही बोलून गेलं होतं. दोघींचे नेत्र अश्रूंनी डबडबले. फक्त एकीचे नेत्र अश्रूंनी भिजलेले दिसले आणि दुसरीची डोळ्यावरची पट्टी. स्पर्शातून, हुंक्यामधून, सुस्कारांमधून एकमेकींचं भावनिक हृदगत एकमेकींना उमजलं होतं. भावनेचा जोर ओसरल्यानंतर गांधारी पुटपुटली, बस माझ्याजवळ अशी. शेजारच्या आसनावर कुंती विसावली. त्या दोघींकडे पाहून विदुर म्हणाला, आपण बोलत बसा, मी निघतो. महाराज माझी वाट बघतायत. दोघींनी त्याला अनुमती दिली. विदुर तिथून निघाला आणि त्याने तडक धृतराष्ट्राच्या मंदिरात प्रवेश केला. धृतराष्ट्रानं नुकताच दुधाचा पेला रिता केला होता. पेला घेऊन जाताना सेवकानं विचारलं, महाराज आपण खरंच का काही खाणार नाही? नाही म्हणून सांगितलं ना. कोण? विदुराला वाटतं. होय. सेवक पेला घेऊन निघून गेला तेव्हा धृतराष्ट्रानं विचारलं, विदुरा एवढं काय बोलायचं होतं रे कुंतीला? आपल्या आसनावर विसावून विदुर म्हणाला, आता या घडीला बोलण्यासाठी शब्द का उरलेत? धृतराष्ट्रा, पुरुष चटकन भावनिक संबंध तोडू शकतो, पण स्त्री तसं करू शकत नाही. स्त्री ही जशी संहाराला कारण ठरू शकते तशी ती कुटुंबाचं आणि समाजाचं तारणही करू शकते.
अरे, रणांगणावर ज्या दोघींचे पुत्र एकमेकांच्या जीवावर उठलेले असताना त्यांच्या माता एकमेकींना भावनिक आधार देत आहेत. इथून पुढे त्याचीच आवश्यकता आहे. धृतराष्ट्र काहीच बोलला नाही. क्षणकाल शांततेत गेला. तेव्हा संजय एकदम म्हणाला, महाराज, श्रीकृष्ण आपल्या आसनावर बसला आहे. आता मागे वळून अर्जुनाला उपदेश करू लागला आहे. सांग सांग, तो काय म्हणतो ते. श्रीकृष्ण तेव्हा म्हणत होता, अर्जुना, ज्ञानी पुरुष आत्म्याला साक्षात जाणतात. ते आत्मतत्वज्ञान मी तुला आता सांगतो. मग वृक्षाचं रूपक करून संसाराचं स्वरूप सांगताना तो म्हणाला, या संसार वृक्षाच्या शाखा खाली आहेत आणि मूळ वर आहे. म्हणजे उलटाय म्हणायचा हा वृक्ष. अर्जुनानं आश्चर्य व्यक्त केलं. तू तर मगाशी म्हणालास की ब्रह्म स्वतंत्र आहे. मग वर खाली हा प्रकार कसा काय शक्य आहे. श्रीकृष्ण हसून उत्तरला, हो, अरे, प्रकाशाचं मूळ सूर्य आहे ना. त्या सूर्याचं मूळ आकाशात असतं आणि त्याच्या प्रकाशाची पालवण खाली असते. अर्थात हे उदाहरण केवळ तुला समजण्यासाठी सांगितलं. ते परिपूर्ण नाही, कारण सूर्याचं आणि त्याच्या किरणांचं स्थान भिन्न असू शकतं. तसं या संसार वृक्षाचं नाही. त्याचं मूळ वर आहे, याचा अर्थ ते श्रेष्ठ आहे आणि त्याचा शाखा विस्तार नंतर झाला आहे. अर्जुनाला अजूनही समर्पक उत्तराची प्रतीक्षा होती. संसार वृक्ष म्हणजे माणसाचा संसार किंवा प्रपंच का? नाही रे, एवढा संकुचित अर्थ कसा असेल. संसार म्हणजे संपूर्ण दृश्यसृष्टी किंवा प्रकृतीचा विस्तार. अनुत्पन्न विशुद्ध चैतन्याची घट्ट मुळं प्रकृतीत आहेत आणि नंतर अश्वत्थासारखा हा संसार वृक्ष डवरला आहे. पण मगाशी तू म्हणालास की प्रकृती आणि पुरुष दोन्हीही अनादी आहेत म्हणून. मग आता प्रकृतीचा विस्तार नंतरचा कसा समजायचा? अतिशय गहन प्रश्न विचारलास पार्था, पण त्यातला सूक्ष्म अर्थ समजून घे. विशुद्ध चैतन्य एकच आहे. फक्त त्याला अहमचं स्फुरण झालं म्हणजे बुद्धी, मन, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि वस्तुमात्र हे त्यातून निर्माण होतं. म्हणजे इथे प्रकृती नंतर झाली असं भासतं. अहमचं स्फुरण झाल्यावर ती व्यक्त होते. थोडक्यात सांगायचं तर या संसार वृक्षाचं मूळ कर्म आहे आणि माझ्यापासून ते सारं निर्माण झालं आहे. श्रीकृष्णाच्या विवेचनानं अर्जुनाचं समाधान झालं होतं. ती गोष्ट प्रतीत झाल्यानंतर श्रीकृष्ण म्हणाला, असा हा संसार नित्य आहे आणि क्षणभंगुरही आहे. या बोलण्यानं मात्र अर्जुन पुन्हा चक्रावला. प्रश्नार्थक मुद्रेनं त्यानं एकदम विचारलं, नित्य गोष्ट क्षणभंगूर कशी असू शकते? पुन्हा श्रीकृष्ण खळखळून हसला. मग म्हणाला, नित्य तत्वातही दोन प्रकार आहेत. एक प्रवाही नित्यत्व आणि दुसरं सापेक्ष नित्यत्व. अर्जुन विचारांच्या आवर्तात फिरायला लागला होता. ते सखोल ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करू लागला होता. अर्जुना, समजा गंगोदकात स्नान करताना प्रथम तू पाय बुडवलेस, नंतर मस्तक बुडवलंस. पाय बुडवताना होती तीच गंगा मस्तक बुडवताना होती का? अर्थात पाय बुडवताना गंगा आणि मस्तक बुडवताना यमुना हे कसं शक्य होईल? आपल्या आक्षेपाचं आपण योग्य उदाहरणाने समर्थन केलं आहे. या विचारानं अर्जुन पाण्याच्या क्षणभंगुरत्वाप्रमाणे क्षणकाळ सुखावला. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, अरे, गंगेत पाय बुडवलेस तेव्हाचं पाणी मस्तक बुडवेपर्यंत पाव कोस अंतर वाहून गेलं नसेल का? खरंच की, माझ्या ध्यानात नाही आलं. गंगा प्रतिक्षणी बदलत असूनही आपण म्हणतो की मी त्याच गंगेत स्नान करून आलो ज्या गंगेत माझ्या वाडवडिलांनी स्नान केलं होतं. तेच ते प्रवाही नित्यत्व. नित्यत्व हे सापेक्षही असतं. जोपर्यंत माणूस अशा सापेक्ष ज्ञानावर आधारित राहणार आहे तोपर्यंत संसार राहणार आहे. मग या संसार वृक्षाला ओळखायचं कसं? वेदवेत्ता ज्ञानीपुरुषच या रूपकाला ओळखू शकतो. अर्जुना, वेदांचं वैशिष्ट्य तुला सांगतो. संसार वृक्षाच्या शाखा सत्व, रजत, तम यांनी परिपुष्ट झालेले आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय हेच या संसार वृक्षाचे कोवळे पल्लव अंकुर आहेत. पानं वृक्षाचे संरक्षण करतात. ऋग्वेदादी वेद ही या वृक्षांची पानं आहेत. म्हणजे वेदांनी संसारात सारे रस भरले आहेत, सौंदर्य निर्माण केलं आहे. वैदिक विचार हे तेजस्वी विचार आहेत. पार्था, विचारांवर तर सारं मानवी जीवन चालतं. विचार शरीरावर परिणाम करतात. विचारांनी षड्रिपू बदलता येतात. विचारांनी शरीर बदलता येतं हे समजलं मला, पण संसार वृक्षाचं ज्ञान कसं होणार ते नाही समजलं. पार्था, वेदविचार माणसाची सर्वांगीण उन्नती करतो. मला जगायचं आहे, मला चांगलं आयुष्य जगायचं आहे. जीवनातलं सौंदर्य टिपता टिपता मला त्या निर्मात्याला शोधायचं आहे आणि एक दिवस स्वतःच निर्माता बनून जायचं आहे. अहम ब्रह्मास्मी.
म्हणजे मला जगायचं आहे इथपासून जीवनातलं सौंदर्य आणि माधुर्य मिळवत मला तोच होऊन जायचं आहे इथपर्यंत वेदविचार माणसाला मार्गदर्शन करतात. अशा तऱ्हेनं या अलौकिक संसार वृक्षाला साक्षेपाने जो जाणतो तो तत्ववेत्ता होय. सृष्टीच्या निर्मितीचं हे रूपकात्मक वर्णन श्रीकृष्णानं केलं होतं. उपनिषदातही ही उत्पत्ती सांगितली आहे. परमात्म्यापासून प्रथम आकाश, आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी, पृथ्वीपासून वनस्पती, वनस्पतीपासून अन्न आणि अन्नापासून पुरुष उत्पन्न झाला. मनुष्य देहाला त्याचा सूक्ष्म देह व्यापून असतो. त्याचप्रमाणे विश्वाला हिरण्यगर्भ किंवा प्रजापती अथवा ब्रह्मा व्यापून असतो. मनुष्य देहामध्ये आत्मा साक्षीत्वानं राहतो. त्याचप्रमाणे विश्वामध्ये ईश्वर साक्षीत्वानं वावरतो. अर्जुनानं तेव्हाच विचारलं, कृष्णा, या संसार वृक्षाला जाणून कोण त्याच्या मुळाशी म्हणजे परमपदाला जाऊन पोचतात आणि कसे पोचतात ते सांग. जो पुरुष मानापमान समान मानतो, म्हणजे अपमान झाला तरी जो काही कृती करत नाही असा नाही. अरे विनाकारण झालेला अपमान तो कसा सहन करेल? आत्मानंदात वावरत असल्यामुळे तो बाह्य मानापमान समान मानतो. तो स्वतः परिपूर्ण असतो म्हणून त्याला कशाचाच मोह नसतो. अहंकार आणि अविवेक हे दोष त्याच्या अंगी मुळीच उरलेले नसतात. पुत्रादी प्रिय गोष्टींवरील आसक्ती त्याने सोडलेली असते. म्हणजे प्रेम सोडलेलं असतं का? छे रे, प्रेम असतं पण आसक्ती नसते. कोणत्याही पदार्थाशी त्याने संबंध तोडलेला नसतो, तर ममत्वाची भावना, आत्मीयतेची भावना त्याने समर्पित केलेली असते. अशा पुरुषांना ते परमपद प्राप्त होतं. मग परमपद प्राप्त करून घेण्याचा मार्ग श्रीकृष्णानं कथन केला. प्रथम त्या परमात्म्याचं स्वरूप पाहण्याची तीव्र इच्छा मनात उत्पन्न झाली पाहिजे. त्या स्वरूपाचा सतत ध्यास लागला पाहिजे. मनातून सर्व प्रकारच्या कामासक्तीचा उच्छेद व्हायला हवा. ज्याच्या अंतःकरणातून सुखदुःखादी भावनांचा समूळ विनाश झालेला आहे असा अज्ञानशून्य ज्ञानी पुरुष त्या अक्षय पदाला प्राप्त होतो. या माझ्या तेजरूप परमपदाला सूर्य, चंद्र किंवा अग्नीही प्रकाशित करू शकत नाही. इतकं ते परमपद दूर आहे का? पार्था, इथे दूर जवळचा प्रश्नच नाही. म्हटलं तर ते परमपद तुझ्या निकटसुद्धा आहे. मग सूर्य, चंद्र यांचा प्रकाश तिथे पोचत कसा नाही? कारण ते परमतत्व अनादी अनंत आहे. सूर्य, चंद्र मागाहून निर्माण झाले आहेत. आत्मतत्वाला ते काय प्रकाश देणार? मूळ चैतन्याला जडाचा कशासाठी आधार घ्यावा लागणार? बरोबर. दुसरी गोष्ट, सूर्यचंद्राचा प्रकाश हा सापेक्षही आहे. समजा तू सकाळी खूप उशिरापर्यंत झोपून राहिलास. कृष्णा, काहीतरीच काय, आपण आर्य सूर्योदयानंतर झोपून राहतो का? असं घटकाभर समज रे. सूर्योदयानंतरही तू झोपलेला असशील तर उगवलेला सूर्य तुला प्रकाशित करू शकेल का? नाही. कारण काय? कारण तू तुझा स्वतःचाच उरलेला नसतोस. तू उठल्यावर सूर्य तुला प्रकाशित करेल, पण तोपर्यंत तो तुला प्रकाश देऊ शकत नाही. तो तिथे पोहोचतही नाही. परमतत्वाचं तसंच आहे. आलं ध्यानात माझ्या. आत्मतत्वाला ते जडतत्व प्रकाशित करू शकणार नाही हे चांगलं समजलं. एखाद्या गोष्टीचं सार सांगावं त्याप्रमाणे श्रीकृष्ण म्हणाला, सूर्यचंद्रांचं जे ठिकाण आहे ते माझं ठिकाण नाही. त्यापूर्वीचं ठिकाण ते माझं ठिकाण आहे. अशा त्या तेजोमय परमश्रेष्ठ पदाला प्राप्त झाल्यानंतर ज्ञानी पुरुष पुन्हा या संसारात उत्पन्न होत नाही. तेजोनिधीपासून तेजकण वेगळा काढता येत नाही. सागर जलाशी नदीचं जल एकदा एकरूप झालं म्हणजे ते विलग करता येत नाही. तसंच परमात्म्याशी एकरूपता साधल्यानंतर ज्ञानी पुरुष विलग होत नाही. श्रीकृष्णच पुढे म्हणाला, सामान्य माणूस मात्र इथेच अडकून पडतो. पार्था, या जीवलोकात कर्ता भोक्ता म्हणून प्रसिद्ध असलेला जो जीव तो माझ्याच फार पुरातन असा अंश आहे. तो मनासह 6 इंद्रियांना आपल्याकडे आकर्षित करून घेतो. जेव्हा जीव आपलं पूर्वीचं शरीर सोडून जातो आणि दुसरं शरीर धारण करतो तेव्हा वायू जसा आपल्याबरोबर फुलातून गंध घेऊन जातो त्याप्रमाणे तो जीव पूर्व शरीरातील वासना आपल्याबरोबर घेऊन जातो. अर्जुना, इंद्रिय ही बाह्य विषयांशी संबंध बांधून असल्यामुळे त्यांच्यामध्ये आसक्ती निर्माण होते. म्हणजे इंद्रिय, विषय आणि मन यांचा संबंध आला की सुखाची संवेदना होते, पण हे बाह्य सुख अंतिम सुख ठरू शकत नाही. अर्जुनाला ही गोष्ट पटली. तो सर्वश्रेष्ठ योद्धा रणांगणावरच्या गदारोळातही काही काळ अंतर्मुख झाला. मग त्यानं विचारपूर्वक दुसराच प्रश्न विचारला, कृष्णा, सामान्य माणूस आणि ज्ञानी माणूस यांच्यामधल्या ईश्वरी अंशात फरक असतो का? असं का विचारतोस?
कारण मूळ शक्ती तीच असताना एखादा माणूस सामान्य जीवन जगतो तर दुसरा एखादा ब्रह्मपद प्राप्त करून घेतो, हे कसं? अर्जुनाच्या बुद्धिमत्तेची पुन्हा प्रशंसा करून श्रीकृष्ण म्हणाला, तू खरा तत्ववेत्ता आहेस. इतका गहन प्रश्न दुसरा कोण विचारणार? अरे, मूळ प्रेरक शक्ती एकच असते. सर्व मनुष्यात ती एकसारखी असते. फक्त त्या शक्तीचा वापर प्रत्येक मनुष्य वेगवेगळ्या प्रमाणात करत असतो. ते कसं काय? समोर जलसागर पसरला असताना आपल्याजवळ ज्या आकाराचं पात्र असतं तेवढंच जल आपण बरोबर घेऊ शकतो. भौतिक भोग भोगून शरीर, मन, बुद्ध्यादी इंद्रिय थकून जातात. पण मूळ शक्ती थकलेली नसते आणि ती विषम प्रमाणातही नसते, हे ध्यानात घे. आपल्याजवळ असलेल्या पात्राच्या आकारमानावर ते अवलंबून असतं. आपले हात जोडून अर्जुनाने श्रीकृष्णाला प्रणाम केला. मग म्हणाला, तुझं खरं स्वरूप मला नुकतंच उमजलं आहे. तुझ्या रूपानं साक्षात ज्ञान माझ्यासमोर उभं आहे, असाच मला सतत भास होतो आहे. कोणताही गहन प्रश्न विचारला तरी तुझं उत्तर सिद्ध असतं. वास्तविक तुला असे प्रश्न विचारण्याची माझी पात्रता नाही, असं मुळीच समजू नकोस. तू माझा आहेस, परमेश्वराचा आहेस. प्रत्येक माणूस परमेश्वराचा असतो. भौतिक गोष्टीत एखादा समृद्ध असेल किंवा नसेल, पारमार्थिक जीवनातही एखाद्याचा उत्कर्ष कदाचित झालेला नसेल, पण त्याबद्दल त्यांना कधी न्यूनगंड बाळगू नये. कारण प्रत्येक जीव माझीच निर्मिती असते. फक्त ती जाणीव माणसाने ठेवली पाहिजे. पण माणूस इंद्रियानुरूप वासनांमध्येच अडकून पडतो. कान, नाक, डोळे, स्पर्श, जिव्हा याद्वारे इंद्रिय वेगवेगळ्या वासना व्यक्त करतात. मनाच्याही वासना असतात. त्या वासनांची शिदोरी बरोबर घेऊन मनुष्य दुसरं शरीर धारण करतो आणि पुन्हा त्याच विषयांचा उपभोग घेतो. वाऱ्याची एकदम झुळूक आली. अर्जुनाच्या रथावरचा कपिध्वज फडफडू लागला. समोर दूरवर पसरलेल्या कौरव सेनेतले सहस्रो ध्वजही फडफडू लागले. जणू निरनिराळ्या पक्षांचे असंख्य थवेच्या थवे फडफडत रडावकाशावर संचार करत होते. एवढ्यात कौरव सेनेतून शंखनाद झाला. त्याचा भयकारी नाद वातावरण भेदून गेला. त्या निनादाला पांडव पक्षातील योद्ध्यांनीही शंखनादानंच प्रत्युत्तर दिलं. एकदम चहूबाजूनी गदारोळ उठला. सैनिकांच्या आरोळ्या घुमल्या. शस्त्रांचा खणखणाट झाला. दोन्ही बाजूंच्या पदातींनी आपापल्या हातातले भाले उंचावून एकमेकांच्या विरुद्ध आरोळ्या ठोकल्या, गर्जना केल्या. श्रीकृष्ण म्हणाला, जन्ममृत्यूचा तरल पडदा भेदून जायला प्रत्येक सैनिक आता आसुसलेला दिसतो. आता सैनिकांना फार काळ प्रतीक्षा सहन होणार नाही. युद्धातून निभाव झाला किंवा युद्धात त्यांचा निप्पात झाला तरी त्याची त्यांना तमा नाही. आता त्यांना निर्णय हवा आहे. भयकारी नाद दशदिशात निनादला होता. मधून मधून असंच होत होतं. काही वेळ शांततेत जात होता आणि पुन्हा गदारोळ उठत होता. म्हणून अर्जुनानं मोठ्यांदा ओरडून विचारलं, कृष्णा, मीही शंखनाद करू का? नको, आता शत्रूवर तुटून पडण्यापूर्वीच शंखनाद करूया. ठीक आहे. मगाचा धागा पकडून मग अर्जुनानं चढ्या आवाजात विचारलं, वासनारहित झालेला ज्ञानीच तुला ओळखू शकतो ना? काहीही न बोलता श्रीकृष्णानं कौरव सेनेकडे दृष्टिक्षेप टाकला. नकारार्थी मान हलवत मग म्हणाला, या आवाजात काही ऐकू येत नाही रे. उच्च स्वरात बोलावं लागतं. थांब थोडा वेळ. अजूनही आरोळ्या उठतच होत्या. एकमेकांचा प्राण घ्यायला अधीर झालेल्या उभय पक्षातल्या सैनिकांना प्रतीक्षा नको होती. परंतु आपापल्या सेनापतींची आज्ञा होईपर्यंत त्यांना चढाई करणं शक्य नव्हतं. मग आपला उत्साह ते आरोळ्या ठोकून आणि विविध वीरांचा जय जयकार करून दर्शवत होते. आताही तेच झालं होतं. काही वेळानं जल्लोष ओसरला तेव्हा अर्जुनाकडे वळून श्रीकृष्ण पुन्हा बोलायला लागला. तो म्हणाला, ध्यानाधिकाच्या योगानं शांतचित्त झालेले पुरुष आपल्या आत्म्याला बुद्धीच्या ठिकाणी स्थिर करतात आणि आत्मानुभव घेतात. परंतु दुसरे कित्येक पुरुष बुद्धी संस्काराच्या अभावी या आत्मतत्वाला जाणण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांना ते आत्मतत्व जाणता येत नाही. प्रयत्न करूनही जाणता येत नाही? नाही, कारण ते आत्मतत्व त्यांच्या बुद्धीत स्थिरावलेलं नसतं. मग त्यासाठी काय करायचं? जगत आणि जगदीश यांना ज्ञानचक्षूनच पाहायला हवं, ओळखायला हवं. ज्ञानचक्षू तरी कसे संपादन करायचे? पार्था, तुझे प्रश्न मलाही अचंबित करतात रे. अभेद्य ज्ञान, ईश्वराचा अनुग्रह, निष्काम कर्माचा दिव्य पुण्य विपाक आणि तेजस्वी गुरोपदेश यांच्यामुळे ज्ञानचक्षू कार्यान्वित होतात. थोडक्यात सांगायचं तर ज्याच्या मनाला शास्त्र आणि आचार्य यांच्या उपदेशाने संस्कार झालेला आहे तो मला प्रत्येक पदार्थात पाहू शकतो. मग श्रीकृष्ण पुढे म्हणाला, हे ज्ञान कोणाला सहजगत्या मात्र मिळणार नाही. त्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील, साधना करावी लागेल. नुसत्या भावानं नव्हे तर बुद्धीनं हे सारं समजून घ्यावं लागेल. म्हणजे केवळ श्रद्धा उपयोगाची नाही तर
श्रद्धा हवीच, पण नुसती श्रद्धा असणारे लोक आळशी असतात. मी आत्ता सांगितल्यानुसार कोणतेही प्रयत्न न करता त्यांना फक्त देव हवा असतो. केवळ भोळ्या भावानं परमेश्वर कधीच प्राप्त होत नसतो. पण ईशतत्व बुद्धीपलीकडचं आहे ना. याचा अर्थ बुद्धीला सोडून द्यायचं का? भोळे बाबडे श्रद्धाळू असं समजतात, पण ते योग्य नव्हे पार्था. बुद्धीला मागे ठेवून ईश्वराला समर्पित व्हायचं असतं हे खरं, पण आत्मसमर्पणासाठी सुद्धा प्रथम बुद्धी तयार व्हायला हवी. केवढा अलौकिक विचार सांगितलास कृष्णा. मला इतके दिवस वाटत होतं की केवळ श्रद्धा ठेवली तर ईश्वराजवळ जाता येतं, पण श्रद्धेबरोबर बुद्धी हवी हा मौलिक विचार आज मला मिळाला. माझा मार्ग अधिक सुस्पष्ट झाला आहे. धनंजया, बुद्धीसहित भाव आणि श्रद्धा म्हणजे अनन्य भक्ती, आणि बुद्धिविरहित भाव आणि श्रद्धा म्हणजे आंधळी भक्ती. मग आपल्या स्वरूपाचं सम्यक ज्ञान करून देताना श्रीकृष्ण पुढे म्हणाला, अर्जुना, सूर्य, चंद्र, अग्नी यामध्ये अखिल विश्वाला प्रकाशमान करणारं जे तेज आहे ते माझं तेज आहे. पृथ्वीत प्रवेश करून मीच आपल्या सामर्थ्यानं सर्व भूतांना धारण करतो. रसरूप चंद्र होऊन सर्व औषधींना पोचतो. वैश्वानर नावाचा जठर अग्नी होऊन मीच सर्व प्राण्यांच्या देहामध्ये राहतो. तसंच प्राण आणि अपान या वायूंच्या योगानं उद्दीपित होऊन भक्ष प्रेयासहित 4 प्रकारचं अन्न पचवतो. सर्वांच्या बुद्धीमध्ये मी आत्माहून प्रविष्ट झालो आहे. माझ्यापासूनच प्राण्यांना स्मरण, ज्ञान किंवा शंका निरसन करण्याची बुद्धी मिळते. सर्व वेदांचा प्रतिपाद्य विषय मी आहे. वेदांताचा संप्रदाय सुरू करणारा आणि त्या वेदार्थाला जाणणाराही मीच आहे. अर्जुना, या सृष्टीत क्षर आणि अक्षर असे 2 पुरुष आहेत. सर्व भूत हाच क्षरपुरुष म्हणजे शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय यांचं अस्तित्व असलेला पुरुष, आणि ईश्वराची मायाशक्ती हाच अक्षर पुरुष. अर्जुन श्रीकृष्णाकडे टक लावून बघत होता. आणि पार्था, या दोन्ही पुरुषाहून अगदी विलक्षण असा उत्तम पुरुष निराळाच आहे. त्यालाच परमात्मा असं म्हणतात. तो अव्यय ईश्वर त्रिभुवनात प्रवेश करून त्रिभुवनाचं धारण करतो. श्रीकृष्णाचा 3.5 हात देह अर्जुनाला आता एखाद्या विराट पुरुषासारखा दिसायला लागला. त्याचं मस्तक नभोवितानाला टेकल्यासारखं भासत होतं. त्याचे भुजदंड मेरू पर्वतासारखे जाडजूड दिसत होते. त्याच्या नेत्रातून सूर्यतेज ओसंडत होतं आणि मुखातून चंद्रप्रकाशामृत पाझरत होतं, तर कंठातून शांती मंत्र बाहेर पडताना ऐकू येत होता. काही क्षणातच श्रीकृष्णाचं ते शांती स्वरूपी विराट रूप अर्जुनाच्या नेत्रासमोरून लुप्त पावलं आणि पुन्हा त्याला नित्याचा श्रीकृष्ण दिसायला लागला. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.